आषाढी यात्रेचा सोहळा अवघ्या 8 दिवसांवर येऊन ठेपलेला आहे। पुणे जिल्ह्यातून मानाच्या पालख्या सातारा जिल्ह्यामध्ये आलेल्या आहेत आणि पुढच्या 19 आणि 20 जुलै रोजी या पालख्या सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहेत। आणि आपण बघू शकताय विठुरायाच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी शेकडो भाविक, हजारो भाविक दर्शनासाठी आलेले आहेत। पदस्पर्श दर्शनाची रांग 5 ते 6 दर्शन मंडप भरून गोपाळपूरकडे गेलेली आहे। मंदिर समितीच्या वतीने या ठिकाणी दर्शन रांगेमध्ये, दर्शन मंडपामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा भाविकांसाठी या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। याबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके साहेब आहेत। साहेब, काय सुविधा यावर्षी भाविकांना दर्शन रांगेमध्ये आणि दर्शन मंडपामध्ये देण्यात आलेल्या आहेत? लाखोंच्या संख्येने भाविक आता पंढरी नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। येत्या 1-2 दिवसामध्ये पालख्यांचं जिल्ह्यामध्ये आगमन होईल आणि निश्चितच ही भाविकांची संख्या अजून वाढेल। आपण पाहताय की आज 7 पत्राशेड भरून भाविक या ठिकाणी दर्शन रांगेत उभे आहेत। उभे राहिल्यानंतर भाविकांना या ठिकाणी स्वच्छ पिण्याचं पाणी, चहाचं नियोजन केलेलं आहे आणि उद्यापासून त्यांना जेवणाची सुविधा मंदिरे समितीमार्फत सुरू करत आहोत। त्यामुळं भाविकांनी दर्शन रांगेत उभं राहिल्यानंतर कूलरची व्यवस्था आहे, फॅन लावलेले आहेत। त्याचप्रमाणे आपण प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत। आपण पाहताय समोर आरोग्य कक्ष असेल, पोलीस सुविधा केंद्र असेल, त्याचप्रमाणे ICU सेंटरची सुद्धा या ठिकाणी निर्मिती केलेली आहे, जेणेकरून भाविकांना कुठल्याही प्रकारची अडचण आली तर त्यांची गैरसोय होईल म्हणून मंदिरे समिती आणि प्रशासनातर्फे विविध सोयी सुविधा या ठिकाणी भाविकांना देण्यात आलेल्या आहेत। काही वयोवृद्ध भाविक आहेत, ते दर्शनासाठी स्वच्छतागृहामध्ये जाण्यासाठी जात असतात। त्यांची काय सोय या ठिकाणी करण्यात आली आहे? त्यांना बाहेर पडता यावं आणि परत दर्शन रांगेमध्ये जाता यावं। आपण पाहतोय की प्रत्येक दर्शन मंडपाला आपण इमर्जन्सी एक्झिट केलेला आहे, तसंच मागच्या साईडनी सुद्धा इमर्जन्सी एक्झिट केलेलं आहे। त्या ठिकाणी नगरपालिकेचं मोठं सुलभ शौचालय आहे, त्या ठिकाणी सुद्धा वापर करतायत। तात्पुरती शौचालय उभारली आहे। आपण भाविकांसाठी जर त्यांना टॉयलेटला यायचं असेल तर ज्या दर्शन रांगेतून ज्या ठिकाणावरून बाहेर आले त्या ठिकाणावरून बाहेर पडताना त्यांच्यावरती हातावरती शिक्का मारला जातो आणि परत जाताना त्याच दर्शन मंडपामध्ये त्यांना प्रवेश दिला जातो। त्यामुळे भाविकांनी या सुविधेचा सुद्धा लाभ घ्यावा। दर्शन रांगेत वेगळ्या ठिकाणी आपण शौचालयांची निर्मिती केलेली आहे आणि दर्शन मंडपाच्या मागच्या बाजूला नगरपालिकेचं सुसज्ज असं त्या ठिकाणी सुलभ शौचालय आहे। आज पदस्पर्श दर्शनाला आणि मुख्य दर्शनाला किती वेळ लागतो? आज जर पाहिलं तर आपण 7 शेड भरलेली आहे, त्यामुळे निश्चितच 7 ते 8 तासांचा कालावधी आज दर्शनाला लागत आहे आणि मुखदर्शनासाठी आपलं 1 तासापेक्षा कमी कालावधीत मुखदर्शन होतंय। निश्चितच अजून याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी मंदिर प्रशासन, पोलीस प्रशासन प्रयत्न करत आहे। त्यामुळे भाविकांना जलद आणि सुलभ दर्शन व्हावं, त्याचप्रमाणे सुरक्षित दर्शन व्हावं, त्यासाठी मंदिरे समिती प्रयत्नशील आहे। नक्कीच आपण या ठिकाणी पाहिलं की भाविकांना जलद, सुलभ आणि सुरक्षित दर्शन मिळावं यासाठी मंदिर समिती प्रयत्नशील आहे आणि भाविक आपल्या पदस्पर्श दर्शन रांगेमध्ये अभंग असेल, कीर्तन असेल याचा आनंद घेत आनंदाने विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनाला जाताना आपल्याला दिसत आहेत। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।